हं. हाय गाईज, नमस्कार अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर बोला. तर बोला. एका मुलाचा बर्थडे आहे, एका मुलाचा. माझ्या नवऱ्याचा. तर आम्ही तुम्ही बोलू शकता. तर ॲक्चुअली आमचं हो नाही, हो नाही चालू होतं. ट्रिपला कुठे जायचं, कुठे जायचं. नंतर एक डेस्टिनेशन आम्ही फिक्स केलं. हां, पण तरीसुद्धा हो नाही, हो नाही चालू होतं, की जायचं की नाही. कारण एवढं फिक्स नव्हतं. मम्मीला इलेक्शनचं ट्रेनिंग होतं. मग फॅमिली ट्रिप जायचं, की आम्ही दोघंच जाणार, असं काहीतरी चालू होतं. ते मग आमचं नंतर फिक्स नव्हतं. फिक्स नव्हतं होत. पण आमचं असं होतं की जायचं की नाही जायचं हां, हे पण फिक्स नव्हतं होत. मग नंतर म्हटलं चला आपल्याकडे गाडी आहे. आता तर काय विचार करायची गरज नसली पाहिजे जास्त. त्यामुळे आपण तर काय पहिल्या दिवशी जरी फिक्स केलं कुठे जायचं तरी आपण गाडी काढून जाऊ शकतो दुसऱ्या येस. दिवशी. तर आम्ही तर मग आम्ही फायनली डिसाईड केलं. तर आज आहे सॅटर्डे आणि आज आम्ही जाणार आहे. दिव्यागर श्रीवर्धनला. हां, तर म्हणजे एक प्लेसला आम्ही जाऊ. तसं आम्ही सॅटर्डे, संडे आणि मंडे. मंडेपर्यंत आहोत. म्हणजे आज तर आम्ही मंडे फक्त जाऊ. हं. आज आम्ही पोहोचू आणि आम्हाला बराच म्हणजे 2-3 3-3:30 पर्यंत आम्ही निघायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे आम्ही टायमावर तिथे पोहोचून जाऊ. आज आम्हाला फक्त तिथं पोहोचायचंय. सॉरी गाईज, चालू जेवण केलंय म्हणून असं. तर येस. आजचा फक्त दिवस आपला फक्त इथून निघून 5 तासाची जर्नी दाखवते हं. मॅपवर तर. आणि लास्ट टाइम यांचा बर्थडे आम्ही घरातच सेलिब्रेट केला होता. कारण आम्ही माझ्या बर्थडेला गेलो होतो आणि आमच्या अॅनिव्हर्सरीला गेलो होतो बाहेर. तर मग ह्यावेळेस आम्ही ठरवलं की यांच्या बर्थडेला बाहेर जाऊ. म्हणजे माझं असं होतं की जाऊच. सो जाऊच. मला काय असं एवढं विशेष नाहीये. आपण असं माझ्यासाठी विशेष आहे जनरली गाईज. माझ्यासाठी हिच्यासाठी बर्थडे म्हणजे खूप स्पेशल माझ्यासाठी ना असतं. बर्थडे. जसं जानेवारी मंथ चालू झालं ना, तसं तिचे बिहेवियरच वेगळे झाले माझ्याशी. मी नाहीतर असं मग पण असं चांगलीच वागते असं गाईज मध्ये-मध्ये यांच्याशी. कलश होत असतात. पण ते जरा कमी हां गाईज, झाले. आणि 1-2 दिवसापासून तर मी थोडीशी एकदमच विचित्र बिहेव करते. पण ते होत राहतं मध्ये-मध्ये. इट्स ओके. ते पण करता, मी पण करते. चालू राहतं. मूड स्विंग्स सगळ्यांचे होतात. होतात मूड बॉल स्विंग्स. कमी स्विंग होतो लोकांचा, पण हिचे मूड स्विंग जास्ती होतात. म्हणून सांगते क्रिकेट कमी खेळत जा. कळलं? आजच यांचं बर्थडे गिफ्ट दाखवून देईल काय आहे ते. यांना ऑलरेडी म्हणजे दाखवलंय, पण ते ऍक्च्युअल मध्ये कसं आलंय ते नाही दाखवलंय. ते आज मी देऊन देणार आहे. आज तुम्ही घालणार आहे का ट्रिप आज मध्ये? नाही, आज काय एवढा महागाचा शूज. मी टिश्यू पेपर व्यवस्थित ठेवतो. शूज कुठे ठेवले? कपाटात ठेवायला लागतील मला असं वाटतं. ऐका ना, झोपताना असं जवळ घेऊन झोपा. माझ्या सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवतो मी. तर मला असं वाटतंय की मला त्याच्यासाठी एक 1 बीएचके फ्लॅट घ्यायला लागेल. वस्तू ठेवायसाठी 1 BHK फ्लॅट. वस्तू ठेवायसाठी. गाइस, बड़े लोग बड़ी बातें. चांगली गोष्ट आहे ना. चांगली गोष्ट आहे ना. देव मोठी गोष्ट देवा करतोय. करो तुमच्या नेक्स्ट बर्थडेला तुम्ही असंच काहीतरी घेऊ. डायरेक्ट नेक्स्ट शूज घेण्यासाठी डायरेक्ट 1 BHK फ्लॅट. देवा करो तुमची फक्त शूज नाही, उत मी सगळ्या गोष्टी बोललो. माझ्या सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी एक 1 बीएचके फ्लॅट ठीक आहे असं ना. आणि बोललो. बायको? बायकोला तर मनातच ठेवतोय मी. बायकोला मनात आणि शूज ठेवण्यासाठी 1 BHK. मग जिथं ज्या गाईज, माणसाचं जे हे ठेवायचं काय तेच. पॉइंट आहे का? जिथं ज्या माणसाला ठेवायचं तिथंच ठेवायचं. माणसं. माणसाला मनात ठेवायचं असतं. मग मी काय मनात राहू का? वस्तू कपाटात ठेवायच्या असतात, माणसाला मनात ठेवायचं असतं. मनात ठेवू मग. मला मनात ठेवणार. हो. राहायला घर नाही लागत. घर तर राहतेच ना, आज नाही, आपण पण रस्त्यावर सांगते थोडी शूज राहतो. लडाक घर. शूजला नाहीये, वस्तूंसाठी घर बोललो मी. बरं, ठीक आहे. त्यानंतर आम्ही आमचा प्रवास चालू केला आणि आम्ही एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो. तर जवळपास 5 ते 6 वाजले होते आणि म्हणजे चहा आणि म्हणजे चहाची खूप जास्त गरज होती आम्हाला ॲक्च्युली. तर मग एका ठिकाणी थोडं चांगलं हॉटेल दिसलं आम्हाला, सो तिथे आम्ही थांबलो. तर तिथे मस्त गरमागरम असं वडापाव काढत होते ते लोकं. तर मग आम्ही एक वडापाव घेतला आणि खूप सुंदर होता. एकदम गरमागरम असल्यामुळे तो अजून भारी लागत होता. आणि त्याच्यासोबत मस्त अशी लाल चटणी आणि मिरची पण होती. आणि तिथे बरेच गोष्टी पण होत्या, म्हणजे मिसळ पाव वगैरे वगैरे खूप साऱ्या गोष्टी होत्या. तर जर तुम्ही पण जर रायगड जिल्ह्यात वगैरे कुठे गेले तर तुम्ही ह्या हॉटेलला थांबू शकता. वडापाव खाल्ला आणि त्याच्यानंतर आम्ही मागवली होती चहा, आणि ही जी चटणी त्यांनी दिली होती ना त्याच्यासोबत वडापाव खूप छान लागत होता. तर मग मस्तपैकी वडापाव आणि चहा पिऊन आम्हाला आता पुढे निघायचं आहे, लवकरात लवकर पोचायचं आहे. तर चला मग इथून आम्ही चहा वगैरे पिऊन निघालो. आणि 1-2 तास प्रवास झाल्यानंतर थोडंसं रस्त्यात लक्षात आलं की आपण जेवण पण करून घ्यायला पाहिजे, कारण मग पुढे हॉटेल्स वगैरे इकडच्या साईडला थोडं लवकर बंद होतात. बर.
हॉटेल आनंदवन म्हणून आहे, इथं आता थांबलो आपण डिनरसाठी. चलो देखते कसं आहे इथलं जेवण. चलो देखते हे कसं आहे इथलं जेवण, बघूया. सेल्फी कॅमेरा करा. ॲक्च्युली आम्ही ना ह्या टुरिस्ट लोकांच्या ह्या टेम्पो ट्रॅव्हलर गाड्या बघून थांबलोय. इथे जेवण कसं असेल ते आपण आता चेक करून बघू. आणि आता इथे सगळा रिमोट एरिया आहे. आसपास जेवायचं काहीच नव्हतं. आम्हाला एक हॉटेल मुश्किलीने दिसलंय, तर आता आम्ही इथे आलोय ट्राय करण्यासाठी. आता आम्ही मानगाव क्रॉस केलंय. मानगाव क्रॉस केलं रस्ता असा दिसला आम्हाला, सगळा रिमोट एरिया, सगळा अंधार आहे. तर मग आम्ही डिसाईड केलं की कुठेतरी जे हॉटेल भेटेल जिथे लोक दिसतील, एक दोन लोक दिसतील तिकडे आपण करूया. तर इथे आम्हाला 2 टेम्पो ट्रॅव्हल दिसल्यात. त्याच्यात बरेच टेम्पोच बोललो मी, टेम्पो ट्रॅव्हलर दिसलेत. त्याच्यात बरेच लोक आहेत आणि हॉटेलमध्ये पण बरेच नॉर्मल आहे, पण बघू साधं कसं सुद्धा आहे. दिसतंय. एसी नॉन एसी 2 सेक्शन आहेत, पण लोक बरेच आहेत. तर असं वाटतं की चांगलं असेल. चला आता आपण जेवण टेस्ट करूनच सांगू शकतो ते. आता आम्ही आधी जेवण घेतो, कारण खूप टाइम झाला. नंतर भेटतो. बाय. प्रवासासाठी. सगळ्यांनी रिव्ह्यू सांगा, जेवण कसं होतं, कसं वाटलं सगळ्यांना? खाणं छान होतं मम्मी. कसं होतं जेवण? काय छान होतं? आमचं जे आम्ही घेतलं होतं व्हेज मध्ये व्हेज मराठा, आणि यांनी घेतलं होतं सुरमई मसाला. सुरमई मसाला मला बघूनच असं वाटत होतं की छान आहे. व्हेज मराठा चांगलं होतं, ग्रेव्ही चांगली होती. त्याने ते काय बॉस दिले होते मंचुरियन सारखे मिक्स होते, पण ठीक आहे ते तेवढे वर्थ नव्हते. पण टेस्ट चांगली होती ग्रेव्हीची. जिरा राईस एक नंबर. आणि जिरा राईस खूप छान होता. आणि फिश वाले असं म्हणतायत फिश एकदम छान होती. फिश खूप फ्रेश होती आणि मस्त होती टेस्टला. आणि आम्ही असं केलं होतं की ते जरा जास्त स्पायसीच झालं. एकदा त्याने ऑलरेडी सांगितलं होतं त्याला थोडं स्पायसी बनवा, पण यांचं जरा स्पायसी झालं असेल. आमचं सॉरी व्हेजवाल्यांचं. तर जाता जाता रस्त्यात आम्हाला लक्षात आलं की आपल्याला जायला बराच वेळ होऊन जाणार आहे. आणि आम्ही हॉटेल बुक केलं नव्हतं, कारण आम्ही असा विचार केला की तिथे जाऊ, लवकर पोचून जाऊ, तर तिथे जाऊनच आपण शोधूया. पण मग नंतर आम्हाला म्हणजे कळालं की हॉटेल भेटायला खूप प्रॉब्लेम होतो आहे. मग नंतर एक हॉटेल आम्हाला नशिबाने भेटलं आणि ते खूप सुंदर होतं, म्हणजे खूप छान होतं. मी तुम्हाला रूम पण दाखवते कसा आहे. तर आम्ही गाडी वगैरे पार्क केली आणि डायरेक्ट रूममध्ये गेलो. तर आम्ही एकच रूम केला होता 4 लोकांसाठी. खूप मोठा रूम होता आणि त्यांनी म्हणजे तुम्ही इथे बघू शकता खूप मोठा त्यांचा परिसर पण होता. आणि त्यांचे म्हणजे खूप सारे कोकम तेल वगैरे वगैरे त्या जो पण कोकणी सामान असतो ना, तो त्यांच्याकडे सगळा अवेलेबल होता. सो जर कोणाला घ्यायचं असेल तर इथून पण घेऊ शकता. आणि त्यांचा जो रूम होता ना, तो थोडा युनिक होता. म्हणजे त्यांचा जो बेड होता तो लिटरली मार्बलचा होता, पण एकदम छान होता. म्हणजे क्लीन, नीट, एकदम व्यवस्थित. आणि बाल्कनी तर एवढी मोठी होती की मी तुम्हाला काय सांगू, खूप मोठी बाल्कनी होती. एकदम रात्र झाली होती आणि बाल्कनी उडायला मला खूप भीती वाटत होती, म्हणून मी रात्री बाल्कनीचा व्हिडिओ नाही घेतला. तो मी सकाळी घेईल आणि तुम्हाला दाखवेल. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आता आहे डे 2. काल आम्ही खूप रात्री पोचलो, सो येऊन डायरेक्ट झोपलो होतो. आता सकाळ झाली आहे, 5 वाजेचे आम्ही उठलो आहे. आम्ही नाही, म्हणजे जागे जस्ट 5:30 वाजता आता उठून वाजले आम्ही ना गप्पा मारतोय. ऍक्च्युली मम्मी उठली होती आंघोळीसाठी, पण त्या आंघोळीला ना तिथे बॉम्बर आहे, ते बॉम्बर लाकडाने जाळतात ते. आणि ते पण मी त्याच्यातून तुम्हाला मग हीट दाखवते. होऊन मग ते पाणी गरम होतं. तर पण त्याच्यात त्याला ना बराचसा खरंच time खूप वेळ गेला. लागतो. त्याला खूप वेळ लागतो. तर तुम्ही त्याच्यासाठी कधी वेट नका करू. माझं चांगलं आणि हॉनेस्ट सजेशन आहे. त्यांनी गिझरचं ऑप्शन दिलं होतं, पण ते बोलले की 15-20 मिनिटात येईल, म्हणून आम्ही वेट करत बसलो. आणि 7:30 पर्यंत फक्त दोघांची आंघोळ झाल्या होत्या, कारण पाणी त्याच्यातून गरम तेवढं होतच नाही. तर मग नंतर शेवटी मी गिझरवर पाणी गरम सो करून त्याच्यात आमचा आंघोळ बराचसा केली. टाइमपास झाला. आणि आता वाजले 8. आम्ही चहा रूम मध्ये येऊन गेलो आम्हाला. आणि आता आम्ही चाललोय नाश्ता करायला इथेच. आणि इथेच खूप नाश्ता सुंदर रूम आहे, खूपच रूम सुंदर. सुंदर आहे, सर्व्हिस चांगली आहे त्यांची सगळी. सगळं छान आहे. सो तुम्हाला मी आम्ही जिथे थांबलो त्याचा परिसर दाखवते. तर आम्ही मातोश्रीला थांबलो होतो आणि त्याच्या एक्झॅक्ट बाजूला गोकुळ होमस्टे आहे. ते एकाच ओनरचं आहे, दोघी. आणि जर म्हणजे तुम्हाला नाश्ता वगैरे करायचा असेल किंवा जेवण वगैरे हवं असेल तर तसं तुम्ही त्यांना सांगू शकता. ते म्हणजे तुमच्या टायमानुसार तुम्हाला गरमागरम बनवून देतात. सो आम्ही
चहा तर ऑलरेडी रूममध्ये पिला होता, सो आम्ही त्यांना पोहे सांगितले. तर इथे बरेच लोक आले होते ट्रिपसाठी, बऱ्याच लेडीज वगैरे, म्हणजे त्यांच्या ट्रिपसाठी आले होते ते, जसं आम्ही आलो आहे तसंच. आणि इथे बायकांचा अर्धा ते पाऊण तास ऑलमोस्ट फोटोशूट चालू होता. सो तो झाल्यानंतर, म्हणजे त्यांचा आम्ही फोटोशूट बघत होतो, आम्ही नाही केला. त्याच्यानंतर आम्ही खाल्ले पोहे. प्रत्येकाची एन्जॉय करण्याची पद्धत वेगळी असते. बायांची वेगळी असते, बाया फोटोमध्ये खुश होऊन जातात, आणि जेंट्सची वेगळी असते. हे बघा, ही पोहे खायला सुद्धा ताट लागतं. आपल्याला दिला होता तो. कसे आहेत पोहे माहित तुमचं. मम्मी? चांगले मस्त. हे फक्त एकच गोष्ट, कसं आहे मम्मी, बस तेवढंच. तर गाईज, इकडे मातोश्री हॉलिडे होम म्हणून आहे श्रीवर्धनला. एक नंबर हॉटेल आहे, एक नंबर, खूप छान स्टे आहे. आणि इकडेच आता मागे आम्ही नाश्ता वगैरे केला, त्या आंटींनी स्वतः बनवला, खूप सुंदर बनवला होता. तर आता मी म्हणजे चप्पल वगैरे थोडं चेंज करतो. आता आम्ही मंदिरात जाणार आहोत. सुचत हा रिसॉर्टच आहे. प्रत्येक रिसॉर्ट मध्ये पाणी नसतं. प्रत्येक रिसॉर्ट मध्ये पाणी नसतं. गाईज, तुम्ही सांगा रिसॉर्ट कशाला म्हणतात? म्हणजे पाण्याचं काहीतरी असेल तुम्हाला एन्जॉयमेंट करायला, त्याला म्हणतात रिसॉर्ट. तिथं पाणी होतं ना प्यायला. पाण्यात उडी मारशील का? तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मंदिराचं दर्शन आणि मंदिराच्या बाजूला असलेला समुद्र वगैरे वगैरे, आणि आम्ही कुठे कुठे गेलो ते सगळं बघायला भेटेल. बाय बाय.